आज आपण मोमोज एकदम साध्या सोप्या पद्धतीनं मोमोजची रेसिपी पाहणार आहोत. तर चला आपण रेसिपी पाहूया. नमस्कार, मी प्रियांका माने. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला मोमोज एकदम साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे, व्हेज मोमोज, त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर माझ्या चॅनलमध्ये कंटिन्यू व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर बघा, स्टार्टिंगला मी ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मैदा घालणार आहे. ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ आणि मैदा असं ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालणार चवीनुसार. त्याच्यानंतर एक 2 ते 3 हा जो तेलाचा चमचा आहे आमचा, तो मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. कच्चं तेल हे बघा, अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये हे तेल घालणार आहे. आता हे आपण पीठ छानसं मळून घ्यायचं. हे बघा, माझं पीठ आता मळून झालेलं आहे. आता हे मी एक 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये जे सारण लागतं, जसं आपण मोदकामध्ये सारण करतो तसं मोमोजला आपण ज्या भाज्या घालणार आहे त्याचा आपल्याला आता भाजी बनवायची आहे. तर त्याच्यामध्ये हा अर्धा कोबी आहे, चिरून घेतलेला आहे, बारीक धुवून स्वच्छ. हे गाजर आहे, 1 2 3 गाजर घेतले चिरून छोटे धुवून. हे शिमला मिरची आहे, 3 शिमला मिरच्या घेतले स्वच्छ चिरून धुवून. आता हे सगळं आपण फ्राय करायचं आहे. हे छोटंसं आलं, त्याचे बारीक काप केलेत आणि लसूण छोटे बारीक काप केलेत. त्याच्यामध्ये हे मी कढई आहे हे गरम करून घेतले. ह्याच्यामध्ये मी थोडंसं हे चमचा एवढे 1 2 3 चमचे घेणार. हे बघा, आता हे ह्याच्यामध्ये पहिलं मी कोबी घालणार आहे. आता बघा, सुरुवातीपासूनच गॅस फुल ठेवायचा, कारण आपण ह्या भाज्या धुवून घेतलेल्या असतात. तर ह्याला पाणी सुटण्याची शक्यता असते. तर आपल्याला सारण करायचं ह्याचं, तर ह्याला पाणी नाही सुटून द्यायचं. त्याच्यामुळे हे फुल गॅसवरती ह्या सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या. त्यामध्ये मी गाजर आणि शिमला मिरची ॲड करणार आहे. हे बघा, असं परतून घ्यायचं छानसं. ह्याच्यामध्ये ह्याला पाणी सुटायला लागले बघा. ह्याच्यामध्ये हे काप केलेले अद्रक आणि लसूण ह्याच्यामध्ये घालायचा. तुम्ही हे गाजर गाजर कोबी आहे ते तुम्ही खिसणीने खिसून जरी घेतलं तरी खूप छान. बघा, हे असं छानसं परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये मी आता चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे. हे बघा, चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला. ह्याच्यामध्ये सोया सॉस पण लागतो. जर तुमच्याकडे सोया सॉस नसेल तरीही चालेल, फक्त चिली सॉस आणि टोमॅटो सॉस थोडासा ह्याच्यामध्ये घालायचा. जर तुमच्याकडं लिंबू असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळू शकता. आता बघा, ह्याला छान ह्याला स्मोकी स्मेल यायला पाहिजे आहे. आपले जे बाहेरचे मोमोज असतात त्याला थोडा स्मोकी स्मेल असतो.
त्याच्यामुळं हे फुल गॅसवरती भाजल्यानंतर परतून घेतल्यानंतर ह्याला स्मोकी स्मेल येतो. त्याच्यानंतर मी रेड चिली आहे ती घालणार आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ॲड करा. त्याच्यानंतर टोमॅटो सॉस, हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. हे आता छान परतून घ्यायचं. हे शिजवून घ्यायचं नाही आहे, कारण आपण हे बारीक कटिंग केलेलं असतं आणि थोडंसं आपण हे परतून घेणार आहोत. त्याच्यामुळं हे बऱ्यापैकी थोडंसं अरदकच्चं शिजतं. मग ते आपण ज्या वेळेला मोमोज स्टीम करून घेणार आहे त्याच्यामध्ये हे पूर्णपणे शिजलं जातं. हे बघा हे सारण मी एक 5 मिनटं परतून घेतलं छानसं, त्याचं पाणी पूर्ण आटेपर्यंत, आणि हे सारण आता तयार झालेलं आहे आपलं. बघा हे अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये सारण घातले, लाटून घेतले, आणि हे असं आपण ज्या पद्धतीनं मोदक भरतो त्या पद्धतीनं हे भरून घ्यायचं. हे बघा हे असं मोदक भरल्या पद्धतीनं घ्यायचं करून, आणि हे असं पिळा द्यायचं ह्याला. हे मैदा असल्यामुळं हा लांबतो. हे बघा हे असं याचं काढायचं, आणि हे आपले असे मोमोज तयार आहेत. अशा पद्धतीनं आपण सगळे करून घ्यायचे. बघा मी एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे, ते गरम करत ठेवलं आहे, आणि ही जी चाळण आहे उकडीची ह्याला तेल लावून घेतलं आहे. आता आपण रेसिपी सुरू करूया. हे असं स्टीम करायसाठी ठेवायचं आणि त्याच्यावरती झाकण घालायचं. त्याच्यावरती असं झाकण झाकायचं आणि फुल गॅसवरती एक 5 मिनिटं ठेवायचं. हे बघा छानसे मोमोज तयार आहेत. हे पाहू शकता तुम्ही. बघा हे पूर्णपणे आतमध्ये हे बघा असं छानसं कोटिंग आलेलं आहे याचं. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा छानसे असे माझे मोमोज तयार आहेत. हे तुम्ही बघू शकता छान शिजलेले आहेत. ही शेजवानी चटणी आहे आणि ही चिली सॉस आहे, किंवा तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा खाऊ शकता. आणि ही अशा पद्धतीनं जी माझी रेसिपी आहे ही तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा, आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.